विचारात पडलास? काय करू, कसं पुढे जाऊ हे कळत नाहीये. मग आता मी सांगतोय त्या 3 गोष्टींवर काम कर. सगळं नीट होईल. सगळ्यात आधी तू मोहाच्या सापळ्यात अडकतोस. कायम ध्यानात ठेव, प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनं नसते आणि या चकाकणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होऊन तू एक दिवस धडपडतोस. आणि म्हणूनच मोह म्हणजे निव्वळ मृगजळ, आणि म्हणून मोहाची वाट ही कायम दूर ठेवायची. दुसरी गोष्ट म्हणजे मत्सर. दुसऱ्यांबद्दल बोलणं, एखाद्याचा द्वेष करणं, एखाद्याला दूषणं लावणं हे सोडून दे. फक्त स्वतः कसा दैनंदिन जीवनात प्रगती करशील यावर लक्ष केंद्रित कर. कारण मत्सर पुन्हा फिरून तुलाच भेटतो. याला माझा कर्माचा फेरा म्हणतात. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे क्रोध. अगदी क्षुल्लक कारणास्तव तुझा क्रोधाग्नी होणं बंद कर. कुठलीही परिस्थिती शांतपणे हाताळायला शिक. कारण उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, पण संथ पाणी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता स्वतःची वाट शोध.